अभि, कुठे चाललायस तू? हे बघ, तब्येत बरी नसताना मी कुठेही जाऊ देणार नाहीये तुला. घरात आराम करायचा असतो. शमिका, खूप छोटंसं काम आहे, पटकन आटपतो आणि लवकर घरी येतो. ठीक आहे? इवन मध्ये बरं नाही वाटलं मला तरी सुद्धा येऊन जाईल. मला माहितीये तू अजिबात ऐकणार नाहीस. बरं 2 मिनिट थांबशील का प्लीज? मी पटकन तुझ्यासाठी 1 ग्लास दूध घेऊन येते. ओके? आलीच. दूध? मला माहिती आता तुझ्या मनात असं आलं असेल की काहीतरी वाईट घडणार. शमिका, काही होणार नाही. ओके? काही काळजी करू नकोस. तसं नाही रे अभि. सध्या आपल्या बाबतीत इतके प्रॉब्लेम सुरू आहेत ना की अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण घाबरून जायला होतं मला. कळतंय मला. काही होणार नाही. डोंट वरी. मी येतो जाऊन. ओके? तुम्ही या मुलीला कुठे पाहिलंय? प्लीज, मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. ओ ताई, तुम्ही हिला पाहिलंय कुठे? पाहिलंय का तुम्ही? आठवून बघा ना. अहो, ही माझी बहीण आहे. तुम्ही पाहिलं असेल, आठवून बघा ना तुम्ही जरा. तुम्ही पाहिलंय हिला कुठे? प्लीज, मला हिला भेटणं खूप गरजेचं आहे. प्लीज माझी मदत करा. ओ दादा, तुम्ही हिला पाहिलंय कुठे? हा फोटो बघा तुम्ही जरा, आठवून बघा ना. ओ, मला हिला भेटणं गरजेचं आहे खूप. अहो, मला प्लीज. दादा, तुम्ही हिला पाहिलंय कुठे? प्लीज मला सांगा, मला खूप गरजेचं आहे हिला भेटणं. अहो, तुम्ही आठवून बघा ना, ती इथेच कुठेतरी असणार आहे. मला माहिती आहे ती याच मार्केटमध्ये. अहो, प्लीज सांगा मला. दादा, दादा, तुम्ही या मुलीला कुठे बघितलं का? ही बघा, ही हा फोटो आहे तिचा. प्लीज प्लीज, मला हिला अर्जंटली भेटायचं आहे. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे दादा. प्लीज, आय नीड युअर हेल्प दादा. प्लीज. ही माझी बहीण आहे आणि ही ना, मी माझी बहीण आणि आमचे डॅड आजारी येतो. ही माझी बहीण आहे. डॅड आमचे ICU मध्ये. त्यांना मेजर हार्ट अटॅक आला आणि ते सतत हिचं नाव घेत आहे. ही मुलगी ना, घर सोडून गेल्यापासून ते सतत हिचंच नाव घेत आहे आणि हिला भेटायचंय त्यांना. ते खूप 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 वाट बघतात ह्या मुलीची. तुम्ही प्लीज हिला कुठे बघितलं असेल तर मला सांगा. हो, मला हिला भेटायचंय. माझ्या डॅडला हिला भेटायचंय. माझे डॅड खूप आजारी आहेत. त्यांना शेवटचं कदाचित भेटायचं असेल हिला. ओ, तुम्ही प्लीज माझी मदत करा. प्लीज प्लीज, तुम्ही हिला कुठे बघितलं असेल ना तर मला प्लीज सांगा. प्लीज प्लीज. दादा, तुम्ही या मुलीला पाहिलेत कुठे? प्लीज प्लीज आठवून बघा ना. मला हिला भेटणं खूप गरजेचं आहे. हो, प्लीज आठवून बघा. नाही पाहिलं?
दादा दादा तुम्ही हिला पाहिलं कुठे? प्लीज आठवून बघा ना. अहो ही माझी बहीण आहे. प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते. प्लीज तुम्ही जरा आठवून बघा. कुठे दिसली तर प्लीज मला सांगा. अभि बरं झालं तुम्हाला भेटला सत्ता. अभि डॅडना मेजर हार्ट अटॅक आला होता. हो त्यांना आता घरी आणलंय पण त्यांच्या तब्येतीत काहीही सुधारणा नाहीये. ते सतत शमिकाचं नाव घेत आहेत रे. अभि आपल्याला शमिकाला घरी न्यायला हवं. तू प्लीज माझी मदत कर. मी कशी बशी तिला शोधत इथे आली आहे रे. अभि मी तुला शमिकाकडे घेऊन जातो. चल. शमी शमिका प्रियाला मी इथे घेऊन आलो. अभि तू तू हिला कशाला आणलंस इथे? शमी मी तुला इथून न्यायला आली. अभि अभि प्लीज. अभि तुला माहितीये ना मला यांच्याबरोबर नाही जायचंय. मला मला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन चल प्लीज. कुठेही घेऊन चल. मी तुला माहितीये ना मी नाही जाणार. शमिका तुला जावं लागेल. तुला तुझ्या घरी जावं लागेल. डॅडने अटॅक आलाय शमिका. ते हॉस्पिटलमध्ये. मी म्हटलं होतं ना तुला मला मला खरंच कसली तरी चावल लागली. हे सगळं माझ्यामुळे झालं. माझं डॅड रिया 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 कसं आहेत का माझे डॅड? मला मला सांग ना प्लीज. त्यांना खूप त्रास होतोय का? शमी शमी डॉक्टर म्हणालेत की सायकोलॉजिकल प्रेशरमुळे असं सगळं झालंय. शमी ते सतत तुझी आठवण काढतायत. सतत तुझं नाव घेतायत ग. त्यांना तुला भेटायचंय शमी. तू प्लीज आपल्या घरी चल. अगं आम्ही खूप प्रयत्न केला तुला शोधण्याचा. मला कसं तरी कळलं की तुम्ही याच एरियात कुठेतरी राहताय म्हणून मग मी इथे. अभिचा तर फोनही लागत नव्हता माहितीये.
अजय काय झालं, आली का शमिका? डोंट वरी अंकल, आपण जसं ठरवलंय सगळं तसंच चाललंय. ओके, रिया आता त्यांच्या बरोबर आहे. वेल डन जय, ग्रेट जॉब. जय आता एकदा का शमिका माझ्याकडे आली ना, त्या अभिजितकडे बघतो मी. बघतो आहे आणि मी आहे. माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलेत. या अंकल, आय अंडरस्टँड. बस आता थोडाच वेळ आणि शमिका तुमच्या समोर असेल. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ओके, थँक्यू. तुमचं काम करता करता माझ्याही सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. अनिरुद्ध राजे, तुमची प्रॉपर्टी आणि तुमची मुलगी दोन्ही माझ्या मुठीत असतील. आणि आता तर मध्ये मध्ये काड्या घालायला ती सँडी आंटी पण नाही. बिचारी कशी दिसत असेल ना ती जेलच्या कपड्यात. जर एवढं सगळं घडलंय तर मग आशुदी कुठे? ती का नाही आली मला भेटायला? आणि तू का आलीस का? तुझा तर राग होता ना आमच्या सगळ्यांवर. मग आता हो हो, मी रागवले होते सगळ्यांवर. पण मी जेव्हा डॅडची अशी कंडिशन पाहिली ना, तेव्हा मला पण नाही राहावं लागलं शमिका. अगं मी तुला काय सांगते, तुला कळत का नाहीये शमी? अगं डॅडची कंडिशन खरंच खूप सिरियस आहे ग. तुला लक्षात का नाही येते? आणि अशुधीच म्हणत असशील ना, तर मला नाही माहिती ती का नाही आली इथे. खरंच नाही माहिती मला. शमिका, मला माझ्या सगळ्या चुका लक्षात आल्या आणि मी डॅडची माफी पण मागितली. खरंच शमिका, अगं चल, आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे ग. तिकडे डॅड सतत तुझं नाव घेतात. त्यांना तुला बघायचंय, तुझ्याशी बोलायचंय. कदाचित शेवटचंच. खरंच शमी. शमिका, अगं विचार करायलाही वेळ नाहीये आपल्याकडे. शमी, तू पटकन चल ग. शमी, तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. कारण जर गोष्ट इतकी सिरियस नसती तर मी मूर्खासारखी तुला शोधा तिकडे का फिरले असते? सांग ना. हे बघ शमी, तुला जर खरंच डॅडची पर्वा असेल ना, तर तू येशील माझ्याबरोबर. नाहीतर राहू देत त्यांना तिकडेच तडफडत तुझ्यासाठी. मी गाडीत वाट बघते तुझी. शमिका, आता कसली वाट बघतेस तू? हे बघ, आपल्याला लवकरात लवकर जायला हवं. डॅडना तुझी गरज आहे. आणि मला नाही वाटत रिया खोटं बोलत असेल. एवढं जर सिरियस नसतं तर ती आलीच नसती इथे. त्यामुळे माझं ऐक, चल. नाही अभि, मला अजूनही वाटतं की काहीतरी गडबड होणार आहे नक्की. रिया नक्की खोटं बोलत असा. असं का वाटतं तुला? बघ ना, केवढी मोठी गोष्ट आहे ही. अरे, माझ्या डॅडना हार्ट अटॅक आलाय आणि आशुधीने साधा फोन करायचा पण प्रयत्न केला नाही मला. आणि हे सगळं मला रियाकडून कळतंय. आशुधी का नाही आली इथे? अगं, ती आली नसेल कारण ती डॅड जवळ असेल ना. यावेळेस डॅड सोबत कोणीतरी असणं जास्त महत्वाचं आहे. त्यांची काळजी घ्यायला, त्यांचा सांभाळ करायला कोणी नको का? म्हणून नसेल आली. आणि शमिका, मला वाटतं रियानं तिच्या सगळ्या चुका मान्य केल्यात. आपण जायला हवं.
रिया गाडीत वाट बघते. शमिका, हे बघ, जास्त विचार करू नकोस. मला वाटतं रियाचं बरोबर आहे. आता या क्षणी डॅडना तुझी खूप जास्त गरज आहे. आणि आपल्याबद्दल म्हणायला गेलीस तर आपल्याला कोणी वेगळं नाही करू शकत. काळजी करू नकोस. आपल्याला निघायला हवं. डॅड, डॅड काय झालं डॅड? तुम्ही डिस्टर्ब्ड आहात का? काही झालेलं नाहीये मला, आणि कोणीही माझी काळजी करण्याची काही गरज नाही अजिबात. तू कशाला माझी चिंता करतेस उगाच? शमिकाच्या लग्नाच्या दिवशी जो काही माझा विश्वासघात केलायस ना तू, काळजीच्या कसल्या गोष्टी करून दाखवतेस मला. डॅड, मला माहिती आहे त्या दिवसापासून तुम्ही माझी धड बोलतही नाही आहात. माझ्यावरचा तुमचा विश्वास उठलाय. हो, पण माझ्यावर नाही तर शमिका आणि अभिजितवर तरी विश्वास ठेवा. त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवा. डॅड, त्यांचं प्रेम खरं आहे. अभिजित कधीच खोटं बोलू शकणार नाही. ती प्रिया, ती खोटं बोलतीये. 1000 वेळा तुम्हा सगळ्यांना सांगितलं, या घरामध्ये त्याचं नाव अजिबात पुन्हा पुन्हा घ्यायचं नाहीये. आणि मुळामध्ये तू माझ्याकडे आलीसच कशाला? त्या माणसांना माझं म्हणणं अजिबात पटत नाही. अशा माणसांच्याकडनं मदतीची मला बिलकुल गरज नाही. त्या शमिकाने एक तर डोक्याला जो काही मनस्ताप दिलाय ना, तो खूप झाला. जा जा, तिला सामील होतो सुद्धा. जा. जय माझा फोन का उचलत नाहीये? गॉड. आता आशू मॅडम मला मिस करतायत की काय? करा करा, मला मिस करा. तुला मारल्याच्या गिल्टने माझी रात्रीची झोप उडाली होती एकेकाळी. तुझी किमान दिवसाची तरी उडू दे. आता कुठे झोप उडायला सुरुवात झाली. आशू, एक दिवस असा येईल ना की तुझ्या डोक्यावरचा छप्परही उडाला असेल. आशू डार्लिंग, आय मिस यू. आज शमिका इथे पाहिजे होती.
तिच्यासोबत माझे फिलिंग शेअर केले असते, मी तिला सांगितलं असतं. शमिका, आपण घरी आलोय.